बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। कोल्हापुरातील न्यू पॅलेसमध्ये आज शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात आणि शाही परंपरेत साजरा झाला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण मूर्तीवर यशराज राजे छत्रपती यांच्या हस्ते शाही अभिषेक करण्यात आला। मंत्रोच्चार, छत्रपती शिवरायांची आरती, पूजा, पोवाडे, शौर्यगीतं, लष्करी बँड आणि मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकामुळे या सोहळ्याची शान वाढली। तब्बल 79 वर्षांनंतर न्यू पॅलेसमधील दरबार हॉलमध्ये हा सोहळा संपन्न झाला। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि कार्याचं अनुकरण सरकारकडून होईल अशी अपेक्षा खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी व्यक्त केली। छत्रपती शिवाजी महाराजांचा 351वा राज्याभिषेक दिन आज कोल्हापुरातील नवीन राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये साजरा झाला। खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, महाराणी याज्ञसेनी राजे, युवराज मालोजी राजे, मधुरिमा राजे, यशस्विनी राजे यांच्या उपस्थितीत अत्यंत मंगलमय वातावरणात हा शाही सोहळा पार पडला। यशराज राजे छत्रपती यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या सुवर्ण मूर्तीला महाअभिषेक घालण्यात आला। श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते आरती झाली। यावेळी पारंपरिक वाद्य, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं, शौर्य गीतं, पोवाडा सादर झाला। लष्करी बँडनं तर वातावरणात वेगळं चैतन्य आणलं। यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, माजी नगरसेवक ईश्वर परमार, विजय देवणे, बबनराव रानगे, उदय देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। 1894 साली राजर्षी शाहू महाराजांनी ज्या दरबार हॉलमधून लोककार्य करण्याची शपथ घेतली, त्याच दरबार हॉलमध्ये आज शिवराज्याभिषेकाचा शाही सोहळा संपन्न झाला। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांचा विचार आणि त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन सरकार काम करेल अशी अपेक्षा खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी व्यक्त केली। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या, शाहू महाराजांचा आदर्श घ्या आणि लोकाभिमुख कार्य चालू ठेवा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने आणि त्यांच्या कार्याचं अनुकरण हे शासन करायचा निश्चित प्रयत्न करतोय आणि शासन त्यांचा आदर्श घेऊन भविष्यामध्ये काम चांगलं करत राहील असं अपेक्षा करायला हरकत नाही। दुसरीकडे कोल्हापूर जिल्हा परिषदेतही आज शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते कागलकर हाऊससमोर शिवस्वराज्य गुढी उभारण्यात आली। जिल्हाधिकारी अमोल एडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्यासह जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते। जिल्हा परिषद कर्मचारी कला मंचच्या वतीनं छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे पोवाडे सादर झाले।